नमस्ते सर्वांना, पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। बघा ना, मजबुरी किती अवघड असते माणसाला। या आजोबांचं किती वय झालेलं आहे, तरी पण यांना भाजी विकल्याशिवाय पर्याय नाही असं ते सांगत होते। तर मी त्यांचा थोडासा व्हिडिओ केला, कारण ते रोज सकाळी आमच्याकडे भाजी घेऊन येतात। म्हटलं आज त्यांच्याकडूनच भाजी घ्यायची। तर मस्त असा छान त्यांनी वरणा घेऊन आला होता। मी पाव किलो वरणा त्यांच्याकडून घेतला। थोडासा निब्बर झाला होता, पण जाऊ दे म्हटलं, एवढ्या थंडीमध्ये त्यांनी सकाळी 7:30 वाजता आले होते। मग काही गोष्टी त्यांच्याकडे बघून घेणं गरजेचं असतात, त्यामधल्या मी निवडून यांना घ्यायला लावले। पाव किलो मी वरणा घेतलेला, कारण आम्ही दोघंच आवडीनं खातो, मुली तर काही खात नाहीत, त्यामुळे मी पाव किलोच घेतलेला आहे। पण यांचं म्हणणं होतं की एवढी भाजी पुरत नाही, अजून थोडं घेऊ। पण मी म्हटलं नका, बस झाली आपल्याला पाव किलो। तुम्ही बघू शकता, हे अशा प्रकारे मी वरणा घेतलेला आहे। त्याचीच आज मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे। मी माझ्या पद्धतीने कशी बनवते ते तुम्हाला दाखवते। तर सर्वात आधी छान याला धुवून घेतलं, त्यानंतर थोडंसं पाणी सुकू दिलं। आता याला मी हातानं कट करणार आहे, कारण काही भाज्यांना ना हातानंच कट केलं तर खूप छान चव येते, त्यामुळे मी याला हातानेच असं कट करणार आहे। मध्ये आळी वगैरे असेल तर ती भाजी टाकून द्यायची आणि दुसरी शेंग घेऊन अशी याला सोलायचं, त्या आजूबाजूचं देठ काढून टाकून द्यायचं आणि छान याला हातानेच असे तोडून घ्यायचं। याने चव खूप छान येते भाजीला। हे सर्व शेंगा आता मी कट करून घेतलेले आहेत हातानेच, तुम्ही बघू शकता। त्यानंतर आता यामध्ये टाकणार आहे लसूण, म्हणून लसूण पण सोलून घेतलेला आहे। हे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता याला तेलामध्ये छान असं भाजून घेणार आहे, तुम्ही बघू शकता। तुम्हाला तिखट जेवढं आवडतं तेवढं तुम्ही टाकू शकता। ही मिरच्या खूप तिखट होत्या म्हणून मी 3-4 मिरच्या घेतलेल्या। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं, तेल गरम झाले की यामध्ये मी आता मिरच्या टाकून दिलेल्या आहेत। मिरच्या छान भाजून घ्यायच्या आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत। हे मिरच्या थंड झाले की खल्लूमध्ये मी लसूण आणि मिरच्याचा ठेचा दोन्ही पण वाटून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल होतं, अजून थोडं तेल टाकलं। तेल गरम झालं की यामध्ये थोडीशी आता मोहरी टाकणार आहे, एक अर्धा चम्मच। त्यानंतर अर्धा चम्मच जिरे टाकलेला आहे। दोन्ही छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे। लसूण छान लाल होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं। लसूण लाल जर झालं नाही तर यामध्ये टाकायला घाई करायचं नाही, कारण भाजी कच्ची लागते। लसूण छान लाल झाले की यामध्ये मी हिरव्या मिरच्याचा ठेचा टाकून दिलेला आहे। आता याला पण तेलामध्ये 1 मिनिट छान असं परतून घ्यायचं, गॅस बारीक ठेवायचं नाही तर खाट होतं याचं। त्यानंतर जे तोडलेल्या शेंगा आहेत ना, आता त्या पण यामध्ये टाकून दिलेल्या आहेत। छान आता याला तेलामध्ये 1-2-3 मिनिट आपल्याला परतून घ्यायचे आहेत, म्हणजे भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही आधी जरी भाजून घेतलं तर चालतं, पण मी यामध्येच भाजून घेणार आहे गॅस बारीक ठेवून, तुम्ही बघू शकता। आता 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। आता यावरती मी थोडीशी हळद टाकणार आहे। त्यानंतर यावरती आता 1 वाटी पाणी टाकणार आहे। कोणी कोणी याला आधी उकडून घेतात, पण मी उकडून वगैरे घेतलेलं नाही। कोणी भाजून घेतात आधी, मी असं काहीच केलं नाही, डायरेक्ट मी तेलामध्ये सर्व भाजी केलेली आहे। त्यानंतर यावरती आता झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला, 5 ते 7 मिनिट थांबायचं आहे। 5 ते 7 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भाजीचा कलर चेंज झालेला आहे। आता याला दाबून बघूया आपण शिजली का नाही, ते म्हणजे समजेल आपल्याला। हे बघा, भाजी आपली शिजलेली आहे। आता यावरती टाकायचं आपल्याला चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर, छान याला परतून घ्यायचं आहे। शेवटी मी मीठ टाकलेलं आहे, कारण आधी मीठ टाकलं तर भाजी व्यवस्थित शिजत नाही, म्हणून मी शेवटी मीठ टाकलेलं आहे। छान याला परतून घेऊया। त्यानंतर आता यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे ना, ते टाकून दिलेलं आहे। आता याला छान परतून घ्यायचं। आपली भाजी तर तयार झालेली आहे मस्त अशी, तुम्ही बघू शकता। वास तर खूप छान येत आहे। लगेच मी चपाती पण करून घेणार आहे सोबत जेवायचं, कारण गरम गरम भाजी आणि चपाती खूप छान लागते, कारण थंडीचे दिवस आहेत ना, त्यामुळं गरम गरमच आवडतं। मस्त आता चपाती पण झालेली आहे। चला तर मग मी प्लेट पण वाढून घेते। तुम्हाला ही भाजी कशी वाटली मला नक्कीच कळवा। आणि हो, चॅनेलवर जर नवीन असाल ना तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा। आधीच सबस्क्राईब असतं चॅनेलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। बाय, भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, बाय बाय।